हॅलो, तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे ना मला रवा डोसा बनवायचा आहे. त्यासाठी चटणी बनवायची होती मला. तर त्यासाठी मी इथं शेंगदाणे भिजायला ठेवले होते. कारण वल्ला नारळ नव्हता, त्यामुळे मग शेंगदाण्याची चटणी बनवत असते मी जेव्हा पण नारळ नसेल तेव्हा. तर शेंगदाणे भिजायला ठेवलेत. म्हणलं तोपर्यंत चहा पिऊन घेऊ, कारण माझा होता सोमवार. मंदिरातून येऊन बसले होते, शेंगदाणे भिजायला ठेवले आणि थोड्या वेळ आणि मग चटणी वाटून ठेवली आणि नंतर मग चहा वगैरे घेतला. आणि तुम्ही म्हणत असाल की रुईच्या कांड्या का जपून ठेवलं, तर त्याचं मला फ्लॉवर पॉट बनवायचं आहे, त्यामुळे मी ते जपून ठेवले. जेव्हा बनवेल तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच. तर इथे बघा, दुपारची माझी जेवणाचा टाईम झाला होता आणि जेवणाला स्वयंपाक पण बनवला होता, पण त्याबरोबरच म्हणलं चला डोस्याचं पीठ वगैरे भिजवून ठेवलं होतं. म्हणलं चला एखादा डोसा बनवून खाऊ आपण पण जेवणाबरोबर. त्यामुळे तर आता हे संध्याकाळचा टाईम झाला आहे. भरण्या वगैरे घासून ठेवल्या होत्या, पाडवा जवळ येतो आहे आता, त्यामुळे थोडी थोडी साफसफाई चालू होती आमची किचनमधली. तर तेच इथं भराभरी चालू होती. ह्या छोट्या भरण्या आहेत ना, ती खूप घाण होतात, त्यामुळे इथं सगळं सामान काढून घासून ठेवलं होतं. तर तेच आता बारीक तिथे भरायला चालू आहे. जिरे, ओवा, जे बी काय आहे छोटंसं सामान. तर चला मग छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला, बाय.